नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत 2026मध्ये आलेल्या देऊळ बंद 2 या मराठी चित्रपटाबद्दल. हा चित्रपट श्रद्धा, अंधश्रद्धा आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे. कथेच्या माध्यमातून आपल्याला एक मोठा प्रश्न विचारला जातो, देव खरंच आहे का? चित्रपटाची सुरुवात होते एका संवेदनशील आणि ज्वलंत मुद्द्याने, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. गावातील एक प्रामाणिक शेतकरी तुकाराम पायगुडे हा बनावट खते आणि बियाणांमुळे व सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्जबाजारी झाला आहे. तो स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त असतो. त्याला खात्री असते की स्वामी त्याच्या मदतीला नक्की धावून येतील. पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा तो नैराश्यातून तुकाराम आत्महत्या करतो. त्याच्या मागे त्याची नास्तिक पत्नी संगीता पायगुडे, त्याची आई आणि कुटुंब उघड्यावर पडतात. पतीच्या निधनामुळे संगीताच्या मनात देवाविरुद्ध तीव्र संताप निर्माण होतो. गावकऱ्यांनी गावातलं देऊळ बंद केलेलं असतं. पतीच्या निधनानंतर दुःखात बुडालेली संगीता नदीकाठच्या स्मशानभूमीजवळ जाते. देवावरचा राग अनावर होऊन ती तिथल्या एका वारुळावर दगड मारते आणि देवाला जाब विचारते. तिच्या या आक्रोशानंतर तिथे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ प्रकट होतात. स्वामी संगीतासोबत तिच्या गावाकडे जाण्याचा प्रवास सुरू करतात. मात्र एक मोठा ट्विस्ट असा असतो की स्वामी समर्थ फक्त संगीतालाच दिसत असतात, बाकी कोणालाही ते दिसत नाही. यामुळे संगीता हवेत किंवा एकटीच कोणाशी तरी बोलते असं बघून गावकऱ्यांना आणि तिच्या दिराला वाटतं की तिचा मानसिक समतोल बिघडला आहे. संगीता परिस्थितीला कंटाळून आपली शेती विकण्याचा निर्णय घेते, पण स्वामी तिला तसं करण्यापासून रोखतात. इथे संगीता आणि स्वामी समर्थ यांच्यात एक मोठा संवाद होतो. संगीता स्वामींसमोर एक अजब अट ठेवते, जर तुम्ही खरंच देव असाल तर पुढच्या 7 दिवसात आमच्या संपूर्ण तालुक्यात एकही शेतकऱ्याने आत्महत्या करता कामा नये. जर असे झाले तरच मी तुमचा देव म्हणून स्वीकार करेन आणि शेती विकणार नाही. स्वामी हे चॅलेंज स्वीकारतात आणि तिची अट मान्य करतात. स्वामी समर्थ कोणतेही चमत्कार न करता अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहून काम करू लागतात. ते स्वतः शेतात उतरतात, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना धीर देतात. स्वामी शेतकऱ्यांना बाजारातील दलाल, व्यापारी आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कसे लढायचे याचे शिक्षण देतात. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता संकटाशी कसे लढले पाहिजे हे ते गावकऱ्यांना पटवून देतात. या प्रवासात संगीताचा धीर आणि रफिक नावाचा एक तरुण देखील सोबत असतो. या काळात चित्रपटात इतर थोर संतांचे दर्शन देखील घडवले जाते, जसे की श्री साईबाबा, श्रीपाद श्रीवल्लभ, शंकर महाराज आणि गजानन महाराज. हे प्रसंग भक्तीची वातावरण निर्मिती करतात. 7 दिवस पूर्ण होत आलेले असताना कथा एका भावनिक वळणावर येते. एका प्रसंगात असं वाटतं की स्वामी देखील हतबल झाले आहेत आणि कदाचित एखादा शेतकरी पुन्हा आत्महत्या करेल. पण स्वामींच्या शिकवणीमुळे आणि संगीताच्या खंबीर भूमिकेमुळे तालुक्यातील शेतकरी एकत्र येतात आणि आत्महत्येचा विचार सोडून लढण्याचा निर्णय घेतात. संगीताला स्वामींच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या विचारांची जाणीव होते. तिचा देवावर विश्वास बसतो आणि ती मनोमन स्वामींचे देवपण स्वीकारते. पण नेमका याच वेळी एक मोठा तात्विक बदल पाहायला मिळतो. जेव्हा संगीता पूर्णपणे आस्तिक होते आणि स्वामींना पाहू इच्छिते तेव्हा स्वामी तिच्यासमोर येण्यास नकार देतात. स्वामी तिला समजावतात की माणूस जोपर्यंत लहान मुलासारखा निष्पाप असतो तोपर्यंत त्याला देवाचे दर्शन सहज होते. पण जसजसे वय वाढते आणि मनात संशय, अहंकार येतो तसा देव दुरावतो. शेवटी अंधश्रद्धा आणि आत्महत्या बाजूला सारून बळीराजाने आत्मविश्वासाने जगले पाहिजे हा संदेश देत चित्रपट संपतो. जर तुम्हाला चित्रपट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते देव खरंच असतो का?